नमस्कार विद्यार्थ्यांनो, आता आपण विषय बघणार आहे मग प्राकृत. या विषयामध्ये काय बघणार? व्याकरण विभाग. व्याकरण विभागामध्ये काय आहे? प्रत्येक व्याकरण शिकताना प्रत्येक व्याकरणमध्ये भाषेचा प्राण असतो. भाषा कुठली? प्रत्येक भाषेत त्या भाषेचा प्राण असतो. म्हणून व्याकरण समजून घेताना भाषेमध्ये कसे परिवर्तन होत जाते त्या आता आपण सविस्तर पाहणार आहोत. भाषेचा तुलनात्मक व्याकरणाचा अभ्यास करणं. अध्ययन करताना कोणत्या गोष्टीचा वापर केला? स्वर, व्यंजन, भविष्यकाळ, भूतकाळ यांचा वापर आपण बघणार आहोत. त्यामध्ये कशी मदत होती? कोणत्याही भाषा अध्ययन करण्यासाठी आपण त्या कमीत कमी एका वाक्यात भाषेत कशी तयार करता येईल, वाक्याचा उपयोग करता येईल हे आपण पाहणार आहोत. प्राकृत भाषा ही संस्कृत भाषेमध्ये एक प्राचीन भाषा आहे. संस्कृतमध्ये प्राकृत भाषा आहे. प्राचीन भाषा म्हणून समजली येते. प्राचीन म्हणजे कुठली? पूर्व काळापासून चालत आहे. प्राचीन म्हणजे पूर्व काळापासून चालत आलेली भाषा आहे म्हणून समजली जाते. त्या भाषेमध्ये काय आहे? दोन्ही भाषा ह्या समकालीन भाषा आहेत. एकाच वेळचे समकालीन. समकालीन भाषा म्हणून समजण्यात येतात. मग त्या पुढं कुठले? या दोन्ही भाषे नाट्य उपयोग साहित्य झालेले दिसेल. नाटकात्मक भाषेंचा उपयोग या दोन्ही भाषेत तुलनात्मक अध्ययनाचा केलेला आपल्याला समजून प्राकृत भाषेत दिसून येतो. ग्रंथाची निर्मिती झालेली दिसून येते. प्राकृत भाषेत ज्या व्याकरण ग्रंथ निर्माण झाले त्या प्राकृत भाषेच्या विद्वान संस्कृत भाषेत विद्वान कुठले? संस्कृत आणि प्राकृत भाषेमध्ये एकत्र इथे दोघांनी केलेले आहेत. दोन्ही समकालीन आहेत. त्यामुळे काय ग्रंथ निर्मिती, प्राकृत ग्रंथाची रचनाची निर्मिती झालेली आहे. विद्वान संस्कृत भाषेत जी निर्मिती केली तेच प्राकृत भाषेमध्ये पण निर्मिती केलेली. म्हणजे दोन्ही एकाच समकालीन भाषेमध्ये निर्मिती धरण्यात येते. मग त्यामध्ये काय आहे आपण पाहणार? त्यामध्ये त्यामध्ये आपण काय पाहणार? सर्वनामे, काळ, अर्थ, विभक्ती, प्रत्यय, शब्द, संग्रह, प्रयोग इत्यादीचे ज्ञान असणे आवश्यक. आपल्याला काय वापरताना आलं पाहिजे? अर्थ कळायला पाहिजे. वाक्प्रचार बोलता आले पाहिजे. काळात उपयोग करता आला पाहिजे. तर आपल्याला भाषा ही समजेल, अन्यथा भाषा आपल्याला समजेल. मग शब्दसंग्रह उपयोग न झाल्यास, शब्दसंग्रहाचा उपयोग न झाल्यास आपल्याला जे आपण बोलतोय, जे आपण वापरतोय भाषा कोणासाठी उद्देशाने वापरतो ते आपल्याला माहीत नाही. तर संधी समासास ज्ञानाचे मोठमोठ्या प्रमाणात लहान लहान वाक्यात रूपांतर झालेले आहे. वाक्यप्रचार सुलभ होण्यासाठी मदत होती. मग ते कोणते? वाक्यप्रकार, वाक्याच्या रचनानुसार व्याकरणाचं ज्ञान असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पाठ्यपुस्तकं, वर्ण बदल, स्वरांचे बदल, पण आपल्याला दिसतात. मग ते प्राकृत भाषे वर्ण परिचय थोडक्यात दिलेले आहे. ते पुढील प्रमाणे आता आपण पाहणार. वर्णमाला. स्वरे काय? स्वतंत्रपणे उच्चारताना ज्याप्रमाणे उच्चारले जाते त्याप्रमाणे उच्चारणा येण्याजोगे वर्ण असतात त्याला स्वर्ण असे म्हटलेले आहे. त्यामध्ये दोन प्रकार आहेत, ह्रस्व, स्वर. ह्रस्व स्वर कोणते? तर आपण पाहणार ह्रस्व आ
ए आणि ओ हे ह्रस्व स्वर आहेत. आता आपण काय बघणार आता दीर्घ स्वर. का बघणार दीर्घ स्वर कोणते आहेत. आता आपण स्वरामध्ये दोन प्रकार ह्रस्व आणि दीर्घ. दीर्घ स्वरामध्ये कोणते आ उच्चारणा करताना आ ई उ ए आणि औ हे उच्चारणा करतात. मग त्यामध्ये काय सांगितले महत्त्वाची टीप सांगताना काय सांगितले संस्कृत भाषेमध्ये संस्कृताने आदमागदी तुलनात्मक करताना संस्कृत वर्णमालेमध्ये आपण पाहणार संस्कृत भाषेमध्ये टीप म्हणून सांगताना टीप म्हणून सांगितलेली जे लू आहे लू औ आणि ए हे किती 5 हे स्वरमध्ये आदमागदी प्राकृतमध्ये उच्चारण संस्कृतमध्ये ह्यांचा उपयोग केलेला आहे. परंतु प्राकृतमध्ये ज्या दोन्ही समकालीन विषयामध्ये उच्चारणा करताना ह्या भाषेचा लू दू लू औ ए हे शब्दाचं उच्चारण अजिबात केलेली नाही. म्हणजे वगळण्यात आलेले आहे. त्यामध्ये आपण उच्चारण करताना आणि बोलताना ज्या भाषांतर करताना त्यामध्ये प्राकृत वर्णमालामध्ये आपण काय पाहणार प्राकृत भाषा ही प्राचीन भाषा आहे. त्या भाषेमध्ये कोणकोणत्या भाषेचा समावेश झाले आहे आदमागदी मागधी शौदशैली कुठली शौदशैली पैशाची पुढं आहे चुलिका महाराष्ट्र आणि अपभ्रंश ह्या किती भाषेमध्ये 18 भाषेमध्ये बोलली गेलेली भाषा आहे. ज्या भाषा आहेत आदमागदी मागधी पुढं आहे शौदशैली पैशाची भाषा परत चुलिका महाराष्ट्री अपभ्रंश ह्या 18 बोलीभाषा वापरल्या. त्या 18 बोलीभाषा वापरताना त्यामध्ये संस्कृत आणि प्राकृत ह्या तुलनात्मक गोष्टींचा आलेला आहे. कारण त्यावेळेला समकालीन त्याच वेळेला दोन्ही भाषांचा उद्गम दाखवलेला आहे. अपभ्रंश प्राकृत आणि संस्कृत ह्या भाषेचा उद्गम दाखवलेला आहे. त्या अध्ययन करताना प्राचीन संस्कृतीमध्ये सामाजिक बोलीभाषा कोणती होती त्याची राजकीय घडामोडी कशी होती त्या बोलीभाषेमध्ये अत्याधुनिक भाषेचा कसा वापर कसा केलेला आहे विकसित करण्याचा वेळ आलेली आहे. त्याचा परिचय थोडे होण्यास मदत होते. प्राकृत भाषेवरनं मला प्रथम आपण परिचय पाहणार आहोत. परिचय कसा होणार आहे आपल्याला भाषेमध्ये आपण प्रथम पाहणार वर्णमाला. वर्णमालामध्ये किती प्रकार 2 आहे. वर्णमालामध्ये एक आहे स्वर आणि दुसरा आहे व्यंजन. एक आहे स्वर दुसरा आहे व्यंजन. स्वरामध्ये किती स्वरामध्ये 2 प्रकार उपप्रकार आहेत ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वर 2 आहेत. इथं आहे ह्याच्यात पण 2 प्रकार आहेत. संयुक्त व्यंजनामध्ये 2 प्रकार आहेत असंयुक्त आणि संयुक्त अशा 2 प्रकारमध्ये उपयोग झाला. त्यामध्ये आपण काय पाहणार स्वर ह्रस्व आणि दीर्घ उच्चारण करता ह्रस्व आणि दीर्घमध्ये व्यंजन कसे योग्य रीतीने वापरलं तर संयुक्तात अयोग्य व्यक्तीने वापरलं तर असंयुक्तामध्ये उच्चारण होते. हे आपण वर्णमालेमध्ये आता पाहायला आहोत. आता पुढे बघणार आहोत प्राकृत भाषेतील स्वर. प्राकृत भाषेतील स्वर हे कोणत्या प्रकारचे स्वर आहे
एक क्रमांक ओ आ ए ओ हे जे स्वर आहेत अ आ इ उ ए औ हे कुठले मराठीमधले स्वर आदमागदी पण आहेत, संस्कृतमध्ये पण आहेत, दोन्हीकडे म्हणजे तिन्ही ठिकाणी चालू शकणार असं स्वर आहे. म्हणजे आपण आता लहानपणी शिकताना जे स्वर शिकले तेच स्वर आता आपल्याला आहेत. पण एवढे स्वर आहेत का? नाही आहेत. बाकीच्या ठिकाणी जास्त आहेत, पण आदमागदीमध्ये स्वर किती आहेत? एवढे स्वर दाखवले येते. त्याप्रमाणे संस्कृतमध्ये आलेले उच्चारणातली स्वर संस्कृतमध्ये स्वर तुलनात्मक आपण पाहत आहोत. आता आलेले स्वर कोणते? ए औ अम. काय म्हटलं? ए औ अम हे स्वर आहेत. परत म्हणजे उच्चारण ज्याची नाही वापरामध्ये असे स्वर कोणते? आता हे स्वर जे संस्कृतातील आलेले आदमागदी परंतु त्यांचा उच्चारणामध्ये कोणत्याही प्रकारे आत्ताच्या बोलीभाषेमध्ये उपयोग नाही. कोणते? ए औ अम आहा लू 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 लुप्त आणि हे जे आहेत ते वापरण्यामध्ये नाही असा परिचय दिसून येतो आपल्याला. पुढे काय बघणार? स्वरांची दीर्घ आणि सजाती बोलीभाषेमध्ये विजाती स्वर अशी विभागणी करण्यात आली. विभागणी कशी आली? सजाती आणि विजाती. बोलीभाषेमध्ये सजाती विजाती असा वापर करण्यात आलेला आहे दोन प्रकारामध्ये. त्या पुढे काय बघणार आहोत? अ इ उ अशी जे उच्चारणं आहेत स्वरामध्ये, जे स्वरामध्ये आहेत ह्रस्व दीर्घ ह्या रूपांतरामध्ये आपण बोलीभाषेमध्ये केला आपले वाक्य रचना करताना सोपी होईल. त्याच प्रकारे आपण ज्या वेळेला वाक्य रचना करतो, वाक्यात उपयोग करतो आणि शब्द लिहितो त्यावेळेला त्याचा उपयोग आपल्याला कळून येतो. त्यामुळे समान स्वर कोणते आहेत? समान स्वर वेगळ्या प्रकारचे स्वर ह्यामध्ये विभागणी करण्यात आलेली. त्याच प्रकारे ए औ लू ह्या प्रकारचे जे स्वर आहेत प्राकृतात नसलेले परंतु सुलभीकरण म्हणजे अत्याधुनिकप्रमाणे वाढत जे बोलीभाषेमध्ये वाक्यात उपयोग करताना अत्याधुनिक पद्धतीने त्याचा प्राकृतात उपयोग आलेला दिसून येतो. आपण आता स्वरांचे बदल पाहणार आहोत. पुढं स्वरांचे बदल कोणत्या प्रकारचे ते आपण बघणार आहोत. स्वरांचे बदल आता त्यामध्ये काय येते? स्वरांचे बदल एक आकडामध्ये काय येतो? एक असा होतो आणि अ उच्चारणामध्ये असा बदल कसा करता येतो आपल्याला? बदल होतो हे पाहणार आहोत आपण. ते पुढे आपण बघू. आता काय म्हटलेले? वैदी वाक्य काय? वैदी त्याचा वाक्याचा उपयोग काय झाला? वेदी. वैदीचा वाक्यात उपयोग आहे वेदी हा वाक्यात उपयोग झालेला आहे. म्हणजे काय? डबल मात्राचा हा जो लोप होऊन सिंगल मात्रामध्ये आलेला आहे. वेदी. पुढे आपण बघणार वाक्य मैत्री. हे काय झालेले? मेत्री. वाक्यात उपयोग झाला मेत्री असा वाक्यात उपयोग आपण बघणार. पुढं काय? देव वाक्य कसं आहे? दैव वाक्यात उपयोग काय म्हणा? देव. आपण आता उच्चारण करतोच देव म्हणून आपण म्हणतो, नमस्कार म्हणतो देवाला, ते आपण ते प्राकृतमध्ये कसं दैव म्हटलेलं आहे. उच्चारण कसं दैव करतो आपण, देवाला कोणवाली असं म्हणतो आणि देवाला पण कोणवाली असं वाक्यात पण आपण उपयोग करताना बोलतो. त्याचप्रमाणे आपण बघणार आहोत आता पुढे ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? कैलास. काय म्हटले? कैलास. तर त्याचं काय आलं? कैलास. कैलासचं कैलास म्हणून वाक्यामध्ये उपयोग दिसून येतो.
सैन्य जे आपण उच्चारणा करतो सैन्य म्हणतो आपण, काय म्हणतो? सैन्य. ते आहे सेन. काय म्हणतो? सैन्याला सेन म्हणून वाक्यात काय काही आपण रामायणामध्ये वाचताना वाचलेले आहे आपण, काय म्हटले? काही. तर वाक्यात उपयोग करताना कसं आलंय? केकई किंवा सेनम. सोपं आहे. केगई का वाक्यातून केगई हे ज्या वेळेला आपण ईचा असं बदल ज्या वेळेला वाक्यात करतो, एका वाक्यात उपयोगाचा बदल केल्यास 2 ते 3 मार्क आपल्याला आहे. त्यामुळे नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता ईचं कसं म्हणतं? कैलास, केलास, कैलास. कैलासमध्ये वैदीचं वेदी हा वाक्यामध्ये उपयोग झालेला आहे. त्याचप्रमाणे दुसरं पण आहे वैदी. काय? वैदी आपण बोलताना म्हणतो, वैदी आपण मराठीमध्ये म्हणताना त्याचप्रमाणे उच्चारण करा वैदी, पण हा उपयोग झालेला आपल्याला आढळून येतो. दैव म्हणजे काय? दैव परत म्हणतो दैव पण आपण म्हणतो. दैवला काय म्हणतो? दैवला दैव किंवा देव असे दोन्ही प्रकारे वाक्यात उपयोग करताना आपल्याला दिसून येतो. दैव पण करू शकतो. दैवाचं आपण काय म्हणतो? दैव किंवा देव. बोलताना आपण काय दैव देव असं आपण उच्चारणामध्ये बोलताना जातो, त्यावेळेला दैव आपला तोंडी उच्चार. आणि ज्यावेळेला आपण सिंगलमध्ये बोलतो, ज्या एका वाक्यात रचना करताना त्यावेळेला होतं देव असं वाक्यामध्ये उच्चारण होती. आता आपण पुढं बघणार आहोत. पुढं काय बघणार? औचा काय म्हणून दुसरं आहे. औचं उच्चारण काय होणार आहे? औची उच्चारणा कोणत्या प्रकारे होती हे आपण बघणार. औची उच्चारणा ओ किंवा ऐ अशा प्रकारे होती. काय होती? औ किंवा औ. ऐ किंवा औ पण मध्ये पण होती. कशामध्ये? औ मध्ये होती. उच्चारणा करताना आपण कसं म्हणतो? औचं ओ औ असं म्हणतो. त्यामध्ये कोणते येतात वाक्य? गौरीचं वाक्यामध्ये उच्चारण कधी? गौरी किंवा गोरी. गोरी पण वाक्यात उच्चारण येते. गौरीचं गौरी असं वाक्य उच्चारण. दुसऱ्या प्रकारे उच्चारण होती. नऊचं बघूया आपण. नऊ आपण बोलताना कसं म्हणतो? नऊ म्हणतो, हो की नाही? नऊ उच्चारण करताना नऊ म्हणून शब्दाचा उच्चारण केलं, त्यामध्ये काय होतं? नो किंवा नऊ. काय? नऊ असं उच्चारण पण 2 प्रकारे उच्चारण होती. नऊचं काय होतं? नऊ ह्या 2 प्रकारने उच्चारणामध्ये. तर कोणत्या प्रकारे? औचा ओ किंवा औमध्ये हा उच्चारणामध्ये 2 प्रकारे उच्चारण होती. वाक्यात उपयोग करताना पण दोन्हीमध्ये उपयोग आपण करू शकतो. नऊचा नऊ किंवा नऊ. अनेक वचनीमध्ये उच्चारणा करताना अनेक वचनीमध्ये नऊ आणि एकवचनीमध्ये नऊ अशा प्रकारे आपण उच्चारण करू शकतो. पुढे त्यामध्ये आपण बघणार काय बघणार? औचा ओ मध्ये काय करताना येतं? आपली उच्चारण करता. गौतम काय म्हटलं आता आपण? गौतम. काय बघतो आपण? गौतम वाक्य. त्यामध्ये काय येतं? गोयम. आता आपण काय कसं बघितलं? इथे लोप झालेला आहे का? आपण बघणार लोप झालेला आहे. गौतमचा गोयम झालाय. गौतम म्हणजे नाव आहे, गोयम म्हणजे गाय अशा अर्थ आपण धरू शकतो. गौतम चांगली नावाने धरलेले. गोयम वाक्यात उपयोग करताना वाक्य रचना करताना गोयम होते. पुढं काय? गौड. काय बघितलं? गौड. इथं काय होतं? गोड मधुर असं गौड. काय बघतो आपण? गौड. गौडमध्ये पण वाक्यात उपयोग होऊ शकतो. पुढे त्यामध्येच पण आपल्याला बघू शकतो आपण पौध. काय म्हणतो आपण? पौध. पीर येतो की नाही? पेर येतो. पौधचं काय येतं? पौध किंवा त्याला होतं पोर. पौई.
मध्ये पण उपयोग होऊ शकतो, दोन्हीमध्ये उपयोग होऊ शकतो. मग आपण आता काय करणार आहोत, पुढील वाक्यात उपयोग काय बघणार, नौका पण बघू शकतो, नौका किंवा नौक. आता आपण काय करूया, हे राहिलं आत्ता पण. आता आपण पुढील तासामध्ये काय बघणार आहोत, औ ह्याची आणखीन उच्चारणा जे आहेत ते आपण आता पुढील तासामध्ये बघणार आहोत.